हाँ चल चला क्या जय जय राम कृष्ण हरे सुंदर प्रधान
The
Hare
Vanilla
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गाईल आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईल आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल महायोग पीठे तटे भीमराथम वरम पुंडरीकाय गातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका तपज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नमो नारायणगिरी ब्रह्मस्वरूपम माझी वाणी तुझे पायावरी या बरकरी संताच्या अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्या गुणी मुखा बरामी विठ्ठल विठ्ठल हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाई आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्रेष्ठ जगद्गुरु जगद्मान्य तुकोबाराय की ज्यांचा अधिकार काले होता ज्यांचा अस्तित्व काले होतं आजही आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत बोला ना राहणार कारण गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काळी आता ऐसे कोणी होणे नाही आता असं होणार नाही असे श्रीमंत श्रेष्ठ जगद्गुरु जगद्मान्य तुकोबाराय आणि तुकोबाराय आजच्या अभंगातनं भगवंताकडे मागणं मागतात सगळ्यांच्या पाठांतराचा आजचा अभंग आहे विठ्ठल अभंगामध्ये पहिलं जे कडवं आहे पहिलं जे चरण आहे त्या चरणामध्ये तुकोबाराय जे आहे तुकोबाराय हेची म्हणजे सकारात्मकता इथे दर्शवते याच्यापेक्षा दुसरं काहीही नको हेच पाहिजे हेची दान देगा देवा हेच दान दे म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचे आढे वेढे घेऊन थोडक्यात जर म्हटलं आपण तर अगदी सरळ सरळपणे तुकोबारायांनी दान मागितले मागणं मागितलंय आणि मागणं मागत असताना तुकोबाराय मागतात तुझा विसरण भावा तुझा विसर मला पडू देऊ नको गुण गाई नावडी जर विसर पडला नाही ना आवडीनं तुझा गुणानुवाद मी गाईल आणि हिची माझी सर्व जोडी हेच याची तुझ्या नामाची जोड माझ्या सर्वस्वाला सर्व बरोबर माझ्या तुझ्या नामाची जोड असेल न लगे मुक्ती आणि संपदा किंवा धन संपदा दोन्ही वापरलेले ते मुक्ती नको आणि संपदाही नको कारण संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे काही एकादशी आषाढी संत महात्म्यांचा सोहळा जर आपण बघितला संपदा सोहळा लागला टकळा पंढरीचा हीच खरी संपत्ती म्हणून गुण गाईल आवडी ह्याची माझी सर्व जोडी देवा द्यायचंच असेल ना काही नको देऊ पण एक मात्र दे तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी आम्हाला पुन्हा जन्माला यायचे पुन्हा या ठिकाणी तुझं नामचिंतन करायचे कारण हेची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे आणि हा नरदेह मिळवणे इतकं सोपं नाही यासाठी मातेच्या उदर पोहरी पचोनी विष्टेच्या दातरी उकडोनी 9 महिने 9 दिवस आईच्या
गर्भामध्ये विष्ठेच्या लेपात उकडून निघणारे यासाठी जो गर्भवास आहे सुखे घालावे आम्हासी तेवढा सुख न होऊ दे बाकी हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी सेवेकडे वळण्यापूर्वी छोटासा परिहार देणं गरजेचं होते. श्री क्षेत्र कोतुळ आणि आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह. आता अखंड म्हटलं की बऱ्याचदा लोक म्हणतात खंड तर पडलाय ना मध्ये, पण तरी महाराज आमच्या वारकऱ्यांनी विना ठेवला होता चालू आहे की नाही. तरी आमच्या वारकऱ्यांनी विना का होईना सप्त्याचा जो नित्यनेम होता काही का होईना नाही कीर्तन नाही भजन नाही सोहळा पण विना मात्र तरी चालू ठेवलेला होता अखंड हरिनाम सप्ताह. आणि अखंड हरिनाम सप्त्याच्या निमित्तानं वास्तव जर बघितलं तर आजचा दिवस फार आनंदाचा आहे आपल्यासाठी. धरी अवतार विश्वतारवया अत्रीची अनुसया गुरुद्वार. आज भगवान दत्तात्रयाचा अवतार झाला आणि प्रभू दत्तात्रय महाराज या ठिकाणी आज जन्माला आले. हा जन्मोत्सव आज आपण सकाळी साजरा केला बरोबर ना. तसं जर बघितलं तर 3 वेळा दत्त जन्म साजरा करतात. 3 वेळा दत्त जन्म दत्त जयंती साजरी करतात. सकाळची करतात दुपारची करतात आणि संध्याकाळची सुद्धा करतात. आज सकाळी आपण दुपारचा आपण जन्मोत्सव साजरा केलेला आहे. हा जन्मोत्सव साजरा केल्यानंतर एकच सांगेल मी जयंती जी आहे ती देवाची जयंती देवाची. योग्यांचा समाधी सोहळा आहे योग्यांचा समाधी सोहळा. संतांचा जर विचार केला तर संतांचा समाधी सोहळाच आहे ना. योग्याचा संताचा समाधी सोहळा पुण्यस्मरण आणि याही नंतर जर बघितलं तर जीवाचं काय केलं जातं दशक्रिया आणि श्राद्ध. याच्यापेक्षा वेगळं काही. आणि मी तर म्हणाल काही काही लोकांचं ते पण होत नाही. आता इथं बसत्या लोकांना गॅरंटी का होईलच म्हणून गॅरंटी नाही. म्हणून जन्मदिवस त्यांचा साजरा करतात. आता आपला हॅपी बर्थडे करतात कधी उठून सुटून वाढदिवस आणि काढदिवस. पण खऱ्या अर्थी आज भगवंताच्या येण्याचा दिवस साजरा केला जातो. याला कारण आहे परित्राणाय साधूना विनाशायाच दुष्कृतम धर्म संसर्पणार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत सांगतात हे अर्जुना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंत अवताराला येतो भगवंत जन्माला येतो. आता जन्माचा सुद्धा जर विचार केला आपल्याला सगळ्यांना माहिती आणावं लागतं. असा येत देव येत नाही. मला जन्म नाही सांगायचा मला आपल्या अभंगाकडे यायचे पण देव असा तसा येत नाही जास्त भाव खातो. हा आणि संतांचा जर विचार केला येथे उपकारासाठी
करून आलेले संत महात्मे आले 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 बोलले, आणले बोललं का नाही, पण देवाला मात्र आणावं लागतं. देव असं तसं येत नाही. उदाहरण सांगते एक छोटस. देव असं तसं येत नाही. महाभारताचं युद्ध झालं आणि महाभारताच्या युद्धानंतरही सगळं काही व्यवस्थित झालं होतं. कौरवांचा पराजय झाला होता, पांडवांचा जय झाला होता, तरी सुद्धा देव हस्तिनापुरातच आहे. अर्जुनाला वाटलं माझ्यासाठी थांबला, पाचही पांडवांना वाटलं देव फक्त माझ्यामुळे थांबलाय. अर्जुनाला तर वाटायचं माझ्या मोहातच देव पडलाय, माझ्याच प्रेमात पडलेला आहे देव, म्हणून देव इथे थांबलाय. कुंती मातेला वाटलं मी त्याची आत्या आहे. कोण होतं? कुंती माता कोण होती? कृष्णाची आत्या, म्हणून तो माझ्यासाठी थांबलाय. प्रत्येकाला वाटायचं देव फक्त माझ्यासाठी थांबलाय, देव फक्त माझ्यासाठी थांबलाय. तब्बल 52 दिवस देव त्या ठिकाणी थांबले. आणि 52 दिवस थांबण्याचं कारण होतं महाराज, कुरुक्षेत्रावरती एका भक्ताची वाट किंवा एक भक्त भगवंताची वाट बघत होते. त्या भक्ताचं नाव आहे पितामह भीष्म. आरपार शरीरामध्ये बाण आहे, बाणाच्या शरीरावरती शरीर पडलेले, आरपार शरीरात बाण आहे आणि तब्बल 52 दिवस झाले अशी अवस्था आहे. 52 दिवस इच्छा मरणी होते, इच्छा मरणी. पण त्यावेळी भगवंताने इतकी परीक्षा घ्यावी, एवढी परीक्षा घ्यावी, भगवंत यावा एवढी इच्छा होती. काय मरते वेळी देवानं मला दर्शन द्यावं, मरते वेळी इच्छा मरण होतं. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. इस भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से. हो, इच्छा मरण होतं. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले. भगवंताची मागणी, भगवंताला बोलवावं लागलं, आळवावं लागलं. एवढंच नाही, द्रौपदी सारखी जी भक्त आहे, या भक्तावरती संकट आलं नाही, देव पहिला धावून आला. पण ज्यावेळी द्रौपदीने आवाज टाकला ना, कोठे गुंतलासी द्वारकेच्या कोठे गुंतलासी द्वारकेच्या कोठे गुंतलासी. बोलवावं लागलं, आळवावं लागलं. तसा देव येत नाही. म्हणून तर असं म्हणतात की प्रपंच करण्याची गरज नाही. कारण कुत्र्या मांजरांचाही संसार होतो, आपण बघतोय ना, त्यांची पिलावळ असते, त्यांनाही मुलं बाळ असतात, त्यांचाही संसार तेही खातात पितात, उपोषी राहत नाही. पण परमार्थाचा जर विचार केला तर परमार्थ देवाचं चिंतन करावं लागतं, आपोआप येत. इतके पुण्यवान आपण नाही की माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलं असे. अहो, तुकोबारांची वाचाच अनावर झाली होती, इतकं तर चिंतन आपण केलेलं नाही. म्हणून परमार्थ हा करावा लागतो, देवाला आळवावं लागतं, देवाला बोलवावं लागतं. देव असा तसं येत नाही. पण संतांचा जर विचार, बरं देवाचा आणखी एक गणित असे, देवाला
फक्त भक्त लागतात. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. पण दुष्ट माणसाचा दुर्जन माणसाचा तो मात्र हाल करून टाकतो. पण भक्ताला मात्र पायाजवळ ठेवतो. संतांचा जर आपण विचार केला, खटनट यावे शुद्ध होनिया जावे. संत जर आपण बघितलं तर खटिया नटिया सगळ्यांनी आलं तर शुद्ध होऊन या जावे. आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. थोडा सुद्धा वेळ लागत नाही. आपल्या स्वतःसारखं संत करून टाकतात. असे संत तुकोबर आहे. आजच्या अभंगातनं मागणी मागतायत. विठ्ठल आता गंमत आहे का, संत महात्मे मागणी मागतात. कुणाकडे मागतात? देवाकडं. देवाकडं मागतात. आता मागण्याचा जर आपण विचार केला, काही मागण्या माणूची वडिलांची रीत जाणत असो किंवा भिक्षा पात्र अवलंबिणे जळोजिने किंवा वघेजिने लाजिरवाणे हे जरी असेल तरी संत मागतात. आता मागण्याचा सुद्धा प्रकारे ऐका, काही लोक स्वतःच्या नावाखाली स्वतःसाठी मागतात. स्वतःच्या नावाखाली स्वतःसाठी मागतात. म्हणजे नावही स्वतःचे, म्हणजे स्वतः अभ्यास केलाय, डिग्री संपादन केली आणि एखाद्या ऑफिसमध्ये जातात, एखाद्या कंपनीमध्ये जातात, एखाद्या ठिकाणी जिथं वॅकन्सी आहे जॉबची त्या ठिकाणी जातात आणि स्वतःचं नाव, स्वतःचं असणारं जे कर्तृत्व आहे, स्वतःचा अभ्यास आहे, सर्टिफिकेट आहे, सगळं दाखवतात. नाव स्वतःचे, मागतात कुणासाठी? नोकरी स्वतःसाठी. हे हा एक मागण्याचा प्रकार. नाव स्वतःचे, मागतात कुणासाठी? स्वतःसाठी. काही लोक दुसऱ्यांच्या नावाखाली स्वतःसाठी मागतात. दुसऱ्यांच्या नावाखाली स्वतःसाठी. हे बघा, तुमचं सगळं काम मी करून देईन, काळजी करू नका, रस्ते एकदम टाकाटक होणार, नळाला पाणी घरापर्यंत येणार, घरात नळ येणार तुमच्या, टेन्शन घेऊ नका वहिनी. सगळं काही गावात संडास सुद्धा बांधून देणार, संडास सुद्धा खाल्ली, खडी डांबर वाळू काय असेल सगळी खाल्ली महाराज, सगळं खाल्ली, सगळं सगळं. हा, नाव कुणाचं आहे? दुसऱ्याचं. दुसऱ्याच्या नावाखाली स्वतःसाठी मागणे. आणि याही नंतर जर बघितलं, काही लोक आहे की स्वतःच्या नावाखाली दुसऱ्यासाठी मागतात. स्वतःच्या नावाखाली दुसऱ्यासाठी मागतात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. पसाळे दाण हे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो. हो, मागणं कुणासाठी मागितलं? या पसायदानी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ पूर्ण झाला आणि निवृत्ती दादाकडे ज्ञानादादाने मागणं केलं, गुरुवर्यांकडे मागणं केलं. मागणं कुणासाठी होतं? बोला. रोज पसायदान म्हणतोय आपण, आहे की नाही? कुणासाठी मागितलं? खरं बोला. विश्वासाठी? बिलकुल नाही. त्याच्यातच दिले, तोषोनी मज द्यावे. नाव कुणाचे? मला द्या, पण देताना काय द्या? जे खळांची व्यंकटी सांडू. स्वतःच्या नावाखाली इतरांसाठी मागतात, त्यांना संत म्हणायचं. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी किंवा बुडते हे जाण न देख वेळा. येतो कळवळा म्हणून या, कळवळा येतो. समाज भरकटतोय, समाज चाललाय पण दिशा चुकीची आहे. कारण योग्य दशेपर्यंत जायचं असेल तर जीवनामध्ये योग्य दिशादर्शक असावा लागतो. यासाठी योग्य दिशादर्शकाची प्रत्येकाला गरज आहे. संत महात्म्यांनी योग्य दिशा आपल्याला दाखवली म्हणून जीवनात आपण योग्य दशेपर्यंत आहोत. विठ्ठल आता तुकोबारांच्या मागण्याचा जर विचार केला, ज्या तुकोबारांना मागण्याची गरजच नाही, ते म्हणाल कशी गरज नाही? तुकोबारा काही इतके श्रीमंत होते का? अजिबात नव्हते. पण तुकोबारांची अगोदरची संपत्ती जर बघितली आपण, तुकोबारांची अगोदरची संपत्ती आहे का, 350 एकर बागायती जमिनीचे मालक होते. किती श्रीमंती असेल? मिरचीचा व्यापार माझ्या तुकोबारांकडे होता. नवे नवे खानदानी सावकारकी तुकोबारांची होती. इतकं श्रीमंत असताना सुद्धा तुकोबारांचा जर विचार केला तर इतकी अवस्था, या परमार्थात आल्यानंतर तुकोबारांची अवस्था सगळ्यांना माहिती आहे की काय, कुत्री घर राखीती, आहे की नाही? इतकी अवस्था झाली होती की काय करू उपचार, कोप मोडकी जरजर दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कण्या. इतकी वाईट अवस्था तुकोबारांच्या प्रपंचाची झाली होती. कारण तुकोबारांनी तुळशीपत्र ठेवलं होतं. कुठं?
प्रपंचावरती तुळशी पत्र ठेवलं आणि परमार्थ मात्र सुंदर ज्यांचा झाला. प्रपंच परमार्थ संपादन दोन्ही व्यवस्थित संपादन केलं. दोन्ही प्रपंच आणि परमार्थ दोन्ही नेटका केला. असे माझे तुकोबर आहे. तरी देखील मागणं मागतात. आता मागताना मी सांगितलं नाव स्वतःच आहे, पण इतरांचं कल्याण व्हावं किंवा आपण सर्वसामान्य माणसं आहेत. अहो देवळात यायचं म्हटलं तरी आधीच ठरून येतो काय मागायचं आहे की नाही. नवस आपला आधीच असतो ठरलेला की आता आहे ना बैरवाला जाते आणि कानच वाहून येते आहे ना. असंच का पप्प्याचा लई कान गळतोय आहे की चालू राहतं आपलं. अगोदरच आपलं ठरलेलं आहे. सगळं काही आपण मागतोय ते कुणासाठी. वाढावे संतान गृही भावे धनधान्य वाढावे संतान गृही भावे धनधान्य. संतान असावं, घरात धनधान्य असावं, हीच मागणी आपण देवाकडे मागतो. पण संत महात्म्यांचा जर विचार केला तर संत महात्म्यांनी स्वतःसाठी कधी मागितलं नाही. सामान्य लोक, कारण आज आपण अनुकरण कुणाचं करतो माहिती का. भारतीय संस्कृती अनुकरणक्षम आहे. भारतीय संस्कृती अनुकरणक्षम आहे. कारण इथं वाडवडिलांनी जे केले ते आपण करणार आहे. बरोबर ना. त्याला धर्म म्हणतात ना. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती एरा अनुष्ठिती सामान्य सकळ. जे वाडवडिलांनी केलं ते आपल्याला करायचे. आता वाडवडील म्हणजे घरातलेच वडील असं काही नाही. जे आज आपल्या धर्मामध्ये आपल्या भूमीमध्ये नामलौकिक होऊन गेले. प्यारा है हिंदुस्तान है गोपालों की शान है वीरों का मैदान उसमें भक्तों का भगवान है. यहाँ पर हनुमान थे अर्जुन से बलवान थे महाराणा प्रताप उसमें शिवाजी के प्राण थे. कवियों की कवगान है गीता के गुणगान है तिलक महात्मा गांधी सारे भारत का अभिमान है. ऐकलं. यांना सुद्धा वाडवडील म्हणता येईल. हे आपले वाडवडील आहे. हे आपले पूर्वज आहे. ज्यांनी या मातीशी मान राखले, ज्यांनी या देशाशी प्रामाणिक राहिले, ज्यांनी समाजासाठी काहीतरी केलं, त्यांना वाडवडील म्हणायचे. आणि हे वाडवडील जे करतील तया नाम धर्म ठेविती. माझ्या तुकोबारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केला होता. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. अहो याला धर्माचं पालन म्हणायचे, याला वाडवडिलांची परंपरा म्हणायचे. आणि हीच परंपरा आपल्याला पुढे चालवायची. म्हणून मी बोलले की भारतीय संस्कृती ही अनुकरणक्षम आहे. इथं मोठी माणसं काय करतात तेच छोटी करतात. मुलाला शिकवायची गरज नाहीये. कारण आई जर दिवसभर टीव्ही बघते, आता लॉकडाऊन मध्ये तर कार्यक्रमच चालू होता, दिवसभर आई टीव्ही बघते आणि ते कार्ट तिकडे खोलीत डांबून ठेवलं का तू टीव्ही बघू नको. पप्प्या टीव्ही समोर येऊ नको, सांगितलं ना अभ्यास कर. ऑनलाईन क्लासेस चालू आहे, अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. पप्प्यानं सुद्धा जी टीव्ही लावला तिकडं. ज्यावेळी दोघी मैत्रिणी गप्पा मारायला आल्या आणि दोघी मैत्रिणी गप्पा मारता मारता काल काय झालं कालच्या भागात ही म्हटली, शेजारची म्हटली अगं मी बघितलंच नाही. पप्प्या म्हणलं मी सांगू का, मी बघितलं. आता मला सांगा जर आईच बघती टीव्ही तर मुलगा बघणार नाही का. तुम्ही काय करतात, आधी कर आणि मग सांग. याला आधी कर म्हणायचं. आधी कर आणि मग सांग. अधिकार असं म्हणायचं. माझ्या संत महात्म्यांचा अधिकार आहे. तुका म्हणायचा खूप सांग अनुभवाले अंगा ते या जगाले तसे शोधून आले संत. ही
हिताहित जगाचे. आणि याही पुढे जाऊन सांगेल की तुका म्हणे साक्षी आले कैसे केले प्रगट. जसं जसं साक्षीला आलं, जसं जसं अनुभवाला आलं, म्हणजे समाजाचं हित कशात आहे हे संत महात्म्यांना माहिती होतं. म्हणून जे जे अनुभवाला आलं ते ते तुम्हाला मला सांगितलं. भगवंताच्या देवळात गेल्यानंतर आपण प्रत्येक जण मागणं मागत असतो. मग मागावं काय हे समाजाला कळावं, कारण समाज आपलं अनुकरण करणार आहे. याकरता संत महात्म्यांनी मागितलंय पहिलं कारण. कारण लोकांचं हित कशात आहे, काय लोकांनी मागावं हे लोकांना कळावं, कारण आपण काय करणार आहे तशीच ही माणसं करणार आहे. याकरता संत महात्म्यांनी भगवंताकडे मागणी मागितली. आणि म्हणून तुकोबारे सुद्धा आजच्या अभंगामध्ये मागणी मागतात, देवा हेच दे. अभंगाच्या पहिल्या चरणात देवा द्यायचंच असेल तर एक द्या. तुझा विसर न व्हावा. बऱ्याच लोकांना विसर पटकन करतो. आता संतांनी विसर न व्हावं म्हणण्याचं कारण काय? अहो ज्याचा बऱ्याचदा आपण म्हणतो फार आठवण आली होती तुमची, म्हणतो ना तुझी फार आठवण मला येते. बाबा किती दिवसाची भेटली नाहीस, किती दिवसाचा भेटला नाहीस, फार आठवण येते. आठवण येते हे कधी माणूस म्हणतो माहिती? विसर पडला तर. ज्याचा विसर झाला नाही त्याची आठवण करायची गरज. सनोदित जो हृदयामध्ये साठविला हरी, जी हृदय मंदिरी. तुकोबारे सांगतात ज्यांनी हृदयामध्ये देवाला साठवलेले, ज्याचा विसरच आयुष्यात कधी पडलेला नाही, असे तुकोबारे तरी सुद्धा म्हणतात तुझा विसर न व्हावा. पण विसर ही अशी गोष्ट आहे, जर एकदा का माणसाला विसर पडला, विसरले तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या थोडासा जरी विसर पडला ना, विसर
आता आपला जर विचार केला ना, इतका विसर पडलेला आहे, इतका विसर पडलेला आहे की आता आपल्याला जर विचारलं आपल्याला कुठं जायचंय माहितीये का? हा, तुम्हाला काय नाही मसनात जायचंय, कुठं जायचं हे माहिती नाही, कुठून आलं हे तरी माहितीये का? कुठून आलंय, कुठून हे माहितीये का? ते पण माहिती नाही. बरं जाऊ दे, आता आहे कुठं हे माहितीये ना? तर मला काय दत्त मंदिरात बसतो त्या दृष्टीने मी विचारत नाही. आलासी कोठोनिया, आलासी कोठोनिया, जासी कवनारे ठाया, घरदार तुझे नाही, अवघी लटकीत माया. आलासी कोठोनिया, जासी कवनारे ठाया. कुठून आलंय माहिती नाही, कुठं जायचं हे सुद्धा माहिती, आणि काही काही इतके दुर्दैवी जेवे आता आहोत कुठं हे सुद्धा माहिती नाही. जरा माहिती करून घ्या, जायचं कुठे, आलोय कुठून. आपल्याला विसर पडलाय. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है, काया नगर का सौदागर. तुम्ही काया नगरीचे आपण आलेले सौदागर आहोत, व्यापारी आहोत. भाई कहे बहन मेरी है, बहन कहे भाई मेरा है, ना भाई बहन का ना बहन भाई की, ये तो रक्षा बंधन का नाता है. काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है, काया नगर का सौदागर. या पुढे सांगू, इतकं कठोरपणे लिहिलेलं आहे. माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, ना माता ना बाप का, ये तो जन्म देने का नाता है कि नहीं? तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है, काया नगर का सौदागर. कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है, ना कबीर कमाल का ना कमाल कबीर का, ये तो हरि भजन गाने का नाता है. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है, काया नगर का सौदागर. काया नगरीचे व्यापारी आहोत. आता व्यापार जर म्हटलं तर तिथं प्रॉफिट पाहिजे, बरोबर ना? व्यापार करायचाय, फायदा पाहिजे. पण आपण आलेल्या व्यापारात फायदा न तोटा, नुसतंच आलो म्हणून आलोय. आपल्याकडे मराठीत म्हणे, जन्मी आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला, अशी अवस्था आपली झाली. कारण आलंय कुठून, जायचंय कुठं, आहे कुठं, कुठल्याच गोष्टीचा आपल्याला फक्त मायामध्ये इतकं गुंतलोय आपण. जसं भातुकलीचा खेळ लहान लेकरं खेळतात, खेळायचे ना पूर्वी, खेळायचे, आता खेळत नाही. आता सगळे मोबाईल वरती गेम आलेले. भातुकलीच्या खेळामध्ये जर शाळेतनं लेकर घरी आले तर सगळं काही दानादिन करून आणि खेळ खेळत बसायचे. खोटच नवरा बायको, खोटच ऑफिसला जायचं, खोटच जेवायचं, खोटच सगळं. कसा संसार तो बोला, खोटा खोटा होता ना. भातुकलीच्या खेळात खोटच सगळं, चिखलाचं बनवायचं, मातीचं बनवायचं, सगळं कसं होतं आजी, खोट, सगळं खोटं होतं. आणि या खोट्या खेळात इतकं रंगून जायचो, इतकं दंगून जायचो की घरचा विसर पडायचा. आणि एकदा का किती रंगलेला असो, किती रमलेला असो, किती दंग झालेला असो, पण एकदा का घरून आईचा आवाज आला ना तर सगळा खेळ जागेवरती दानादिन करून आपण तेच करतोय. आता इतकं गुंतलोय, इतकं गुंतलोय, इतकं गुंतलोय, पण एकदा का तिकडनं आवाज आला ना, हा सास रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी चलते चलते, सास रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा रोशनी का
जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून विसरू नका त्या भगवंताला, कारण जर विसर पडला ना, विसरले तर या थोर जली हणी, पचतील खाणी 84च्या 84 लाख युनिटनं. कारण फार दिवसात आपण मानव नद्याला आलोय, आहे की नाही. आपण काकडा करतो, काकड्यामध्ये अभंग आहे, जगजोगी जगजोगी जागी जाग बोलती, देव राखा काही भाव, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, पूजा पत्र काही. बरोबर ना. होता दिसा फेरा आला या नगरा, नका देऊ भार धर्म तुची सार, तुका मागे दान द्यावेचे अनन्य. फार दिवसात यामध्ये आपण आलोय. बहुता दिसा फेरा आला या नगरा, आपण मानव देहाला आलोय, या कायारूपी नगराला आपण आलोय, बहुता दिवसात आलोय. म्हणून त्या भगवंताचा विसर होऊ नये. ज्यावेळी कुंती माता, मी सांगितलं की 52 दिवस भगवंत होते, 52 दिवस झाले आणि भगवंत द्वारकेला जायला निघाले. देव द्वारकेला निघाले आणि देव आत्याजवळ आले. कुंती म्हणजे भगवंताची मावळण. आता आते, पण पूर्वी मावळण शब्द होता. कुंती म्हणजे भगवंताची मावळण. आणि ज्यावेळी कुंती आई साहेबांजवळ देव गेले आणि देव गेल्यानंतर देवाने सांगितलं, हे कुंती आत्या, हे आत्या, तुला काय मागायचं ते माग. कुंती आई साहेब म्हटल्या, आताची कुंती असती ना महाराज, देव देतोय, देणारा कोण आहे? नेता देवविता, नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे. एवढा देणारा देव, तुझे औदार्य जाणं स्वतंत्र, देताना म्हणसी पात्र पात्र, ते कैवल्यसी पवित्र वैर्य दिले. देणारा इतका दातृत्व ज्याचं महाने, काहीही देऊ शकतो. अहो, बायको मागितली एकाने देऊन टाकली ना. बायको तुम्हाला आधीच तर भेटत नाही आणि ती पण कुणी जर द्याल का तुम्ही? नाही महाराज, देवानं बायको देऊन टाकली. इतकं दातृत्व त्याचे की देताना म्हणसी पात्र पात्र, पात्र आणि अपात्र कधी बघितलंच नाही असा देणारा देव आहे. इतका दातृत्व ज्याचं महान आहे. आणि अशा देवानं कुंती आई साहेबांना मागितलं, त्या माग, तुला काय मागायचं. कुंती आई साहेबांनी ओळखलं होतं देणारा काय असा तसा नाहीये, भरपूर काही देऊ शकतो. पण कुंती आई साहेबांनी सांगितलं, हे कृष्णा, हे काना, अरे आता काय मागायचं सांग ना. कृष्णा, हे कृष्णा, कृष्णा, इथं ना कोणी तुमचा नाही. हे कृष्णा, अरे देतात आलं ना एक दे. काय दे? दुःख दे. हे कृष्णा, देतात आलं तर दुःख दे. सर्वे तविपदा संतो. हे कृष्णा, सर्वे तविपदा संतो, सर्वे तविपदा संतो. कान्हा, हे कृष्णा, देता आला तर दुःख दे. आता दुःख मागणार कुणी आहे का? मागल का आपण दुःख? आणि या दुःखाची गंमत अशी महाराज, मागायची गरज नाही, ते होलसेल मध्ये आपल्याकडे. मागायची गरज कुणालाच नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं है. कुणाला विचारा, सुख अजिबात नाही महाराज, पण दुःखच इतकं आहे ना. आणि त्याला कारण एक सांगू, दुःख काय येतं याचं एक छोटस कारण मी सांगते. आपण कधी एकमेकाला भेटल्यानंतर सुख सांगतो की दुःख? बोला ना जोरात. सगळ्या कुदल्या तर ठेवणार नाही तर काही. काय सांगतो जास्त? दुःख सांगतो. सुख सांगत
आता असं म्हणतात सुख म्हणजे नक्की हा घ्या सुख माहितीच नाही म्हणजे सांगतो काय आपण दुःख सांगतो. आता ज्याला सांगतोय त्याला काही कमी आहे का? विचार करा जरा थोडीशी गोष्ट विचार करण्यासाठी. ज्याला सांगतो त्याच्याकडे बिलकुल कमी नाही, त्याच्याकडे भरपूर दुःख आहे आणि सांगतो तर काय सांगतो दुःख आहे. विश्वात अशी एक देवता आहे ती नेहमी तथास्तु असं म्हणत असते. काय तथास्तु. मग तुम्ही जे सांगाल तुम्ही जे बोलाल ते तुम्हाला मिळतं. जुनी माणसं उगाच म्हणत नाही जुनं सगळं सोनं होतं बाबा, सगळं सोनं. जुनी लोक म्हणायची चार चौघ काय म्हणतील. आहे का आपल्याकडे कोतोळा चार चौघ मुकुंद काका? चार चौघ काय म्हणतील जरा विचार करा बा चार चौघांचा. इकडे विचार करतात ना चार चौघाचा. आपण कुठले चार चौघ विचार करतो माहिती? व्यवहारातले दैनंदिन जीवनातले. आपल्या गावात रिकाम टेकडे बसलेले, ज्यांना विजन नाही, ज्यांना ध्येय नाही, ज्यांचं कुठलंच काही टार्गेट फिक्स नाही, ज्यांच्या जीवनात काहीच ठरलेलं नाही, अशा चार चौघांचा विचार आपण करतो. पण खऱ्या अर्थी जुनी माणसं चार चौघ कुठले चार चौघ म्हणायचे माहिती? ज्या मेल्यानंतर ज्या चौघांच्या खांद्यावरती आपण जातो ना त्या चार चौघांचा विचार करा. ते काय म्हणतील? राम नाम राम नाम राम नाम सत्य हे. चार चौघ काय म्हणतील याचा विचार करा. राम नामाशिवाय जगात काही सत्य नाही. मग चौघाचा विचार जुनी माणसं म्हणायची पेराल ते उगवेल. म्हणून मी आता सांगते माझा विषय होता दुःख. आपण सांगतो लोकाला दुःख पेरलं तर मिळेल काय? जे पेरल तेच ना. बी बोया बबुल का आम कहा से लाए. अरे बाप हेच बी रोवलंय आंब्याची अपेक्षा करतोय, घालतोय पाणी 4 वर्ष झाले 5 वर्ष झाले हे बाबूळवर गेली पण आंबे काय आले? कशी येईल महाराज? सांगतोय आपण काय दुःख लोकांना, पेरतोय आपण काय दुःख पेरतोय. सुख आपल्याला कधी प्राप्त होणार नाही. बरं आपण शेतकरी आहोत, आपल्याला एक नियम माहितीये पेराल ते उगवतं. बरं किलोनी पेरलं ना अण्णा की पोतेनीच घ्यायची असंच असतं ना. हा किलोनी पेरलं की पोत्याने घेण्याची तयारी ठेवायची. जे काही तुम्ही पेराल ना ते तुम्हाला रिटर्न येणारे पोत्याने. जितक्या वेगानं वरती चेंडू जर फेकला, बॉल जर वरती मारला, जितक्या वेगानं वरती गेलाय ना त्याच्या अधिक तीव्रतेनं अधिक वेगानं तो खाली येतोय. म्हणून एकमेकाला भेटल्यानंतर सांगता चालत काय सांगा? सुख सांगा. प्रपंचातलं दुःख सांगू नका आणि परमार्थातलं सुख सांगितल्याशिवाय राहू. आनंदेतीचा मुकयासी वाचा बहिरे ऐकती कानी रे. आंधळ्यासी डोळे पांगोळ्यासी पाय तुका म्हणे ऋत होती तरणी रे. नाचत जाऊ त्याच्या गावात बहिरे ऐकती काही रे. आंधळ्यासी डोळे पांगुळ्यासी पाय इतका आनंद आहे परमार्थाचा तो सांगितले मी राहू नका. हा आनंदच वेगळा आहे आणि या आनंदासाठी माणसाने जीवन जगावं. आणि हा आनंद कुठे मिळतो माहिती? परमार्थात. कुंती मातेनं जरी दुःख मागितलं देवा हे कृष्णा दुःख दे, याच्यात सुद्धा एक स्वार्थ होता बरं का. काय? दुःख दिलं तर दुःखामध्ये देवाचा विसर पडतो का? दुःखात सारखा देव वाटतो राम 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 वाचव 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 सारखं देवाचं चिंतन करत असतात. दुःखामध्ये देवाचं चिंतन स्मरण आपल्याला होतं आणि त्याचं स्मरण झालं ना महाराज तर सुखच होतं. बरोबर ना? सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
रखमादेवीवर. म्हणून कुंती मातेला जरी दुःख मागितलं, काय दुःख मागितलं महाराज, पण त्याच्यात सुद्धा सुख मिळणारे असं वागणं असलं पाहिजे. म्हणून भगवंताचा विसर झालाच नाही पाहिजे. आणि एकदा का त्याचा विसर झाला ना महाराज, बघा त्यांना नरदेव दिला की नाही, आपलं कर्तव्य त्याचं चिंतन करावं. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते. महाभारतात प्रसंग, महाभारतात एक असं व्यक्तिमत्व होतं, ज्याचा रथ आला महाराज, रथ आला. आणि रथ आल्यानंतर त्याने रथातनं जमिनीवरती पाय टेकवला ना, तर जमीन हादरायची महाराज, जमीन. असं एक बलाढ्य व्यक्तिमत्व होतं महाराज, बलाढ्य व्यक्तिमत्व. पण भगवंतांना हा नरदेव दिला, चांगल्या कामासाठी दिला, पण वापरला चुकीच्या कामासाठी. परिणाम दुःख किती भोगावं लागलं. त्या व्यक्तीचं नाव आहे दुर्योधन. दुर्बुद्धीचं चिंतन करणारा, सातत्यानं चुकीचे विचार, सातत्यानं दुर्बुद्धीचं चिंतन, दृष्ट बुद्धीचं चिंतन, दुर्योधन. आणि दुर्योधनाला ज्यावेळी 99 कौरव संपले, 99, आणि एकही पांडव मेला नाही. जिसको राखे साया मार ना सके कोई, बाल न बाका कर सके, सब जग वैरी होया कबीरा, सब जग वैरी होय. सगळं जग वैरी होया, पण एकटा सखा ज्याचा सगळा हरी, तयावरी अवघे विश्व कृपा करी. त्याचा केस सुद्धा वाकडा होणार नाही महाराज, कारण मागे पुढे उभा राही सांभाळी. तर देवता पाठी 5 पांडव आहेत तसेचे, 99 कौरव संपले, शेवट उरला होता दुर्योधन. इतका राग, इतकी तीव्र असणारी चीड त्याच्या मनात होती. त्या रागापोटी, त्या तीव्र चिडेपोटी या असणाऱ्या क्रोध याला आलेला होता. आणि युद्ध करतोय भीमाचं आणि दुर्योधनाचं शेवटचं युद्ध चाललंय महाराज. भीमदादाने गदा फिरवली आणि दुर्योधनाच्या डोक्यात टाकली महाराज. धाडकर जमिनीवरती कोसळला, रक्ताच्या थळ्यात पडलाय महाराज, उठवेना. दीनवाणी केविलवाणी त्याची अवस्था झालेली आहे. पांडव युद्धामध्ये विजय झाले. त्याला मृत्यू आहे ना महाराज, मृत्यू आहे ना. त्याला कारण होतं, त्याला एक वर होता, एक शाप होता दिलेला दुर्योधनाला. दुर्योधनाचा मृत्यू त्याला ज्यावेळी जास्त आनंद होईल आणि या आनंदाच्या भरात लगेचच एखादी दुःखाची वार्ता कळेल किंवा दुःख त्याला होईल, त्याच वेळी दुर्योधनाला मृत्यू येणार होता. हा बाबा जन्माला आला त्यावेळी रक्ताचा पाऊस पडलेला. म्हणून दुर्योधनाला शाप होता की जास्त आनंद झाला, त्या आनंदात दुःख झालं तर तुला मृत्यू येईल. आयुष्यभर वाईट कर्म केलं, आयुष्यभर कधी सरळ चालला नाही. असतात काही काही आहेत दुर्योधनाचे सोडून गेलेले, काही काही आहेत. लोक म्हणतात संपलेत कौरव, बिलकुल नाही, आहेत काही काही अजून. मग आयुष्यभर वाईट कर्म केले आणि रक्ताच्या थळ्यात पडलाय. अश्वत्थामा नावाचा गुरुपुत्र ज्यावेळी आला, बघवे ना त्याला त्याची अवस्था. राजा राजा आणि राजासारखं भारदस्त जन आयुष्य जगले, त्याचा केविलवाना चेहरा त्याला पाहावे ना. आणि जवळ आला, अरे 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 दुर्योधना, अरे तुझं दुःख मला पाहवत नाही रे, दुःख तुझं मला पाहवत नाही. मरतोयस तो, तुझ्यासाठी मला काहीच करता आलं नाही. चीड आली अश्वत्थाम्याला आणि रागाच्या भरात त्यांनी राज तिलक करून घेतला. मला तुझा सर सेनापती म्हणून मला आदेश दे, 5ही पांडवांना मी काहीही करतो.
अश्वत्थाम्यानं कपट केलं, मग कपटानं मारायचंय. 99 कौरव